सो हे गाइस वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. फारसा लेंदी ब्लॉग नसणार आहे, हा छोटासा ब्लॉग असेल कारण वेळ भरपूर झालेली आहे. आणि कुठे जायचं शाळा? तुला माहिती नाही कुठं जायचंय मला चायनीज खायचं होतं, नाही जमत आहे मला चायनीज खायचं. अशा वेळेला हिला क्रेविंग होते. आता काय करायचं सांगा. पण मी एक निंजा टेक्निक काढलेली आहे. पहिलं आपण एक काम करूया, मस्त पैकी आहे ना, तू मला जसं बोलतोस की आता जास्ती चायनीज खायचं नाहीये जसं की मला, मग मी हाफ प्लेटच मागवणार आहे, हो की नाही? निंजा टेक्निक म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं खायचं नाही आणि निंजा टेक्निक काढते. हा, मग हाफ खाऊ शकतो ना आपण, ठीक आहे ना. मी कधी आज मला असं वाटतं की खूप दिवसांनी खायला लागले मी, तर थोडं फुलफिल झालं पाहिजे विश पण. आणि त्यापूर्वी मी एक प्लेट पाणीपुरी खाईन ना, म्हणजे थोडंसं अजून पोट माझं भरेल आणि मग थोडं कमी जाईल मला. मग चिकन लॉलीपॉप सांगा काय करायचं. काय नाही, आपण खायचं असतं असं काही नाहीये, खाऊ शकतो. ठीक आहे, चला सांगा आम्हाला कमेंट मध्ये आम्ही खाऊ शकतो की नाही, आहे की नाही. हो. आम्ही आलो आहेत आता मार्केटमध्ये. सॅटर्डेचं मार्केट लागतं आमच्या सेक्टरला, 17 सेक्टरला. सो आता मी इकडे आलो आणि आम्ही आता मार्केट थोडंसं बघू. मला पोमोग्रेंट लागतात हप्त्याला, तर ते घ्यावे लागतात मला. आणि ह्याच्यामध्ये ना, ह्या मार्केटमध्ये ओके स्पीड ब्रेकर, तर मग ह्या मार्केटमध्ये कसं ना आम्हाला थोडं चीपर रेटमध्ये भेटतं. अदरवाईज आहे ना खूप म्हणजे जास्ती रेटमध्ये भेटतात पोमोग्रेंट. मग आता आम्ही घेऊ आणि मग निघू चायनीज खायला. निघू, चल चल चल. थांबू का? नकोच आयुष्यभर गाडीवर लाईक. सो आता आम्ही हो ना रे, माहितीये ना हळू चालवतोय. तर आता जाऊ आम्ही आणि मग नंतर ना तेही खाऊ मस्त पैकी. माझा झालाय पुन्हा पचका. जी पाणीपुरी खायची होती ती पुन्हा मला भेटलेली नाहीये असं वाटतंय ना खरंच. गेले मार्केटला, बघितलं तिथे तर पाणीपुरीवालाच उभा नव्हता. लसूण नको? हा, लसूण घे ना. द्या 50ला किलो. 100ला किलो? 1 किलो नको, 1 किलो नको. अर्धा देऊ? हा, अर्धा द्या. लहान मोठा सगळा एका हाताने मला पकड आणि एका हाताने मोबाईल पकड. मला नारळ घ्या. बरा भेटला ना कांदा पटकन. कांदा आणि हे दोन्ही लसूण, बरोबर. हा. मग आता म्हणतात ना 2-3 हप्त्याची कटकटच गेली. हो, अख्खा उलवा फिरलो आणि हिला आता इथं भेटली पाणीपुरी. भेटले का? चायनीज कॉर्नरला आलोय ना मी आता. जे छोटस हे ना रे, काय बोलू शकतो आपण, या कॉर्नरच बोलू शकतो. टाइमपास आणि चटणी तर म्हणता हे खाऊ नको ते खाऊ नको. मी म्हणलं यायचं तर मग खायला लागलं ना. हा, यायचंय तर खावं तर लागणच ना मला. असं कसं सध्या आता ही लास्ट टाइम आहे, याच्यानंतर डायरेक्ट डिलिव्हरी नंतर. डिलिव्हरी नंतर ना पण 1-2 महिन्याने, लगेच नाही. उसका गॅरंटी नाही ले सकता. म्हणजे हे की 2 महिने बोल, 3 महिने, वर्ष पण होऊ शकता. वर्ष सांगायला लागलाय, वर्ष बता नाही सकता बाबा. आणि कमी का ग बस. कमी खा. आम्ही चायनीज लवर आहे. बाहेरच गेल्यावर चायनीजच जास्त. चायनीज पावभाजी मी ऑनच नाही केलं. म्हणजे एवढं कन्व्हर्सेशन झालं आणि ऑनच नाही केला कॅमेरा. ऍक्च्युली पण तुला ते पाणीपुरीचं पाणी पिताना माझे काय होतं, जीव वर खाली होतं बाई. मग हे तर काहीच नाही. माझी मैत्रीण हा मिरच्या टाकायला पाहिजे. मिरच्या पाणीपुरीच्या ते म्हणजे म्हणतात ना, ते लोक पाणीपुरी देतात ना, त्याच्यामध्ये लिटरली मिरच्या घालायला पाहिजे. ती म्हणायची मिरच्या टाकून मग ते तिखट करायचं आणि तेव्हा जाऊन असं इट शुड बी बस्ट इन टू द माउथ, असं एक्सप्लोजन झालं पाहिजे असं तिचं म्हणणं होतं.
मला पण तसं आहे. एक तर एक्स्ट्रीम लेवलचं गोड नाही तर एक्स्ट्रीम लेवलचं तिखट आणि कडू पण आवडतं मला खायला. मजा येते, बरं आहे. मजा येते. आणि भूक तर अशी लागते ना 2-2, 3-3 तासांनी. आता बंद कर खाना. चल मी सोडते ना. चल. अरे ये मजा करून घे, पण हे लास्ट टाइम आहे, लक्षात ठेव. एवढी मजा करायची तेवढी मजा करून घे. स्वर्ग स्वर्ग हे ये. चायनीजला सोय म्हणते. काय करू एवढ्या दिवसांनी खाते मी. बापरे. नुसती व्हिडिओ बघून मन असं माझं रमवत होते मी. हा. आज खायला भेटतं, सांगू नाही शकत काय वाटते मला. त्या चिकन लॉलीपॉपचं हे मसाला आता म्हणजे मच्छी बुडवल्यासारखं वाटतंय. चिकन पोळी वाडा. झालं का पोट भरलं? अजून काय खायचंय? व्हेरी गुड. चिकन चिल्ली चांगली आहे पडते है ना. छान आहे, इडली छान लागते. मस्त लागते. आपण कुठे आलो? पण आमच्या इथं घाटलान गोवंडीच्या मध्ये एक स्टॉक आहे, त्याला फेमस आहे. इथं चिकन चिल्ली, आपलं चिकन चिल्ली म्हणते, हे चिकन चिल्ली नाही, क्रिस्पी चिकन क्रिस्पी. तिथे एवढं भारी लागतं तिथं ना. आणि चायनीज भेळसारखं वर्जन देतात, म्हणजे चिकन आणि जी मंचावची ती ही असते ना आपली शेव, ती मिक्स करून देतात. त्यामध्ये जे असं तिखट गोड जे फ्लेवर्स असतात ना, असं तिकडे भरपूर गर्दी राहते. वेटिंग साठी उभं राहावं लागतं. कोळेकर हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोर नर्सिंग होम, कोळेकर नर्सिंग होम. आणि एवढं ऑसम लागतं ना. ते पण चांगलं आहे. हाफ प्लेट इव्हन मला फुल झालं एकदम आहे ना दोघांना. आणि चिकन लॉलीपॉप एवढे काही खास नाहीये. बरे पण नाही म्हणता येणार. मच्छीचा स्वाद येतो मला. मागे एक शॉप होतं तिथं मी फक्त सूप प्यायचे. सूप लागतं तर बापरे, पण ते बंद झालं होतं दुकान. पण छान भेटायचं सूप. लय मस्त, मला लय आवडायचं सूप. भोसले, तुला तो जोक आठवतोय का? जो कोविड मध्ये झालेला. कोविड मध्ये म्हणजे नॉर्मली सगळीकडे स्प्रेड झालेलं की कोविड हे आले चीनकडून, चायनाकडून आलेलं आहे कोविड. तर जिथे म्हणजे ना सगळीकडे ना बहुतेक आहे ना ह्या नेपाळी लोकांना आहे ना असे थोडेसे ह्या नेपाळी लोकांना ना चायनीज म्हणून लय म्हणजे विचित्र ट्रीट करत होते. तर ते इंटरनेटवरती असं एक हे आलेला जोक आलेला की अरे ते चायनीज नाही, ते गोरखे लोक आहेत, त्यांना तसं नका वागवू. ते कोविडमुळे ते जे म्हणजे हे लोक सतवत होते ना, आपले जे लोकल लोक आहे ना ह्यांना गोरख्या लोकांना सतवत होते. आमचं झालं, फिनिश केलं आम्ही, आता निघालोत. हे त्याचं पार्सल. का बोलत हो तुम? बताओ. चला हो, बहुत टाइम हो गए. चला हो, बहुत टाइम हो गया. और उधर का बोलत था तुम? आपका बर्तन मांज होते, खाना पीना हो. व्हेरी नाईस डेज इज कमिंग. मस्त हवा लागते ना बसले. हो, छान वाटतं. बाहेर पडले तर मस्त वाटायला लागलं ऍक्च्युली. आता घरामध्ये असं उकडते दिसतं. अजून तर पूर्ण उन्हाळा पण चालू झाला नाही. कुत्र्यांना काय घाबरायचंय? कुत्र्यांना जीव नाही का? हा, जा खेळ जा मग त्याच्यासोबत. जीव नाही असं आहे. हा, असं आहे. कुत्र्यांना घाबरते. मग काय, मग कोणाला घाबरू? अंगावर आलं तर काय करू मग मी? सो गाईस, आता वेळ झाली आहे टाटा बाय बाय करण्याची. सो भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. सो टिल दॅन, स्टे हॅपी अँड Stay स्टे happy. हेल्दी. बाय. and see you in a
नेक्स्ट व्लॉग बाय